विद्यार्थी मित्र नमस्कार। बऱ्याच मित्रांचा प्रश्न असतो, बऱ्याच मित्रांचं म्हणणं असतं, सर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नेमका आम्ही प्लॅन बी कोणता ठेवायचा? प्लॅन बी म्हणजे नेमकं काय? प्लॅन बी ठेवताना देखील बरेच जण कन्फ्यूज असतात, पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि स्पर्धा परीक्षेतील यश अपयश हे निश्चित नसतं मित्र। किती दिवसात तुम्हाला यश मिळेल हे निश्चित नसतं। ज्याप्रमाणे एखादा कॉलेजला आपण एखादा प्रवेश घेतो, एखादा कोर्स करतो, इंजिनिअरिंग, फार्मसी वगैरे, तर आपल्याला माहिती असतं की 2 वर्षात 4 वर्षात मला डिग्री मिळणार आहे आणि मी बाहेर पडणार आहे। पण स्पर्धा परीक्षा ते निश्चित नसतं। तुम्ही किती दिवसात पास होणार, किती दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे। बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांना 2, 3, 4 वर्ष अभ्यास करताना होतात आणि पोस्ट त्यांना मिळत नाही, तर ते म्हणतात प्लॅन बीचा शोध घेतात। प्लॅन बी नेमकं काय करायचं? तर मित्र एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या फॅकल्टीतून शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही जी डिग्री घेतलेली आहे, म्हणजे 12वी नंतर जर तुम्ही MA केलं असेल, MSc केलं, फार्मसी केलं, इंजिनिअरिंग केलं, मेडिकल केलं, तर तोच तुमचा प्लॅन ए असतो, हे लक्षात घ्या। तुम्ही ज्याच्यातून ग्रॅज्युएशन केलं, जे शिक्षण घेतलं, ज्याच्यासाठी आपण 10, 12, 15 वर्ष कॉलेजला शाळेत गेलो, तर तो प्लॅन ए असतो आणि प्लॅन बी हाच एक स्पर्धा परीक्षा असतो, आपण लक्षात घ्या। आपली डिग्री चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागतो आणि लागलं पाहिजे। त्यामुळे प्लॅन बी म्हणजे स्पर्धा परीक्षा, प्लॅन ए आपली डिग्री कंप्लीट झाल्यावरच आपण अभ्यासाला लागतो किंवा डिग्री चालू असताना आपण सोबत अभ्यास करतो। स्पर्धा परीक्षेची तयारी करताना थोडंच आपण कॉलेजला जातो, स्पर्धा परीक्षेसाठी थोडं पुढे ॲडमिशन घेण्याची आपल्याला गरज आहे, तर तो साईड टू साईड आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग वेळ किती देतात ते तुमच्यावर आहे। त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की प्लॅन बी हा स्पर्धा परीक्षा ठेवा आणि प्लॅन ए हा तुमचं कॉलेजचं शिक्षण। कॉलेजच्या शिक्षणात देखील आपण विशेष नैपुण्य प्राप्त केलेलं पाहिजे। ज्या फॅकल्टीतून आपण शिक्षण घेतलं त्याचं आपल्याला कळलं पाहिजे, त्याच्या बेसवर आपण कुठेतरी जॉब करू शकतो। आपण काहीतरी निकषांच्या आधारे ठरवलेलं असतं 11वी 12वी नंतर की मला पुढे काय घ्यायचं आहे, आणि ज्यासाठी तुम्ही तो कोर्स केला त्या गोष्टी तुम्ही करू शकतातच। पण आपल्याला वाटलं की माझं शिक्षण मी कंप्लीट केलं आणि आता मी एक्स्ट्राची मेहनत घेऊन, ताकद घेऊन गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये प्रवेश करू इच्छितो, म्हणून आपण स्पर्धा परीक्षेकडे आलेलो असतो। त्यामुळे स्पर्धा परीक्षेला दुय्यम स्थान द्या, त्याला थोडा कमी वेळ द्या, जास्त वेळ तुमच्या डिग्रीला पहिले द्या, जास्तीत जास्त वेळ अभ्यास करा। 5, 7, 8 वर्षांपूर्वी होतो मित्र होते किंवा बरेच जण आताही विचारतात, सर 12वी नंतर YCMला ॲडमिशन घेऊ का आणि पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू का? तर मित्र सध्या तरी मी त्यांना नाही सांगेन, त्यांना सांगेन की तुम्ही कोणता तरी एक प्रोफेशनल कोर्स करा आणि साधारणतः 6 तास 8 तास आपली कॉलेज असते, 6 ते 8 तासात आपण प्रोफेशनल चांगल्या पद्धतीचा कोर्सही कंप्लीट करू शकतो आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करू शकतो। इन केस आपल्याला यश नाही मिळालं स्पर्धा परीक्षेत, तर आपल्याला त्या कोर्सच्या बेसवर चांगला जॉब करता येईल, येतं लक्षात। त्याच्यामुळे प्लॅन ए म्हणजे आपली डिग्री आणि प्लॅन बी म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास। यातून आपल्याला काही गोष्टी घडल्या असतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।